नमस्कार. मी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते. तर मी आलेली आहे नाईट शिफ्टवरून आणि घरात सगळा असा पसारा पडलेला आहे. बरेच दिवस झाले एकही व्हिडिओ टाकला नव्हता, तर मी विचार केला एक व्हिडिओ तरी अपलोड करावा. तर काल जाताना दळण काढून गेलेली तांदळाचं, तर आयुषने वाटतं नेऊन टाकलं नाही घरांतीवर. आणि येऊन किचनमध्ये बघते तर खिडकीच्या इथे एक कबूतर आहे आणि पावसाची शितडे उडून खिडकीची काय अवस्था झाली आहे. मोस्टली पावसातून तसंच होतं. सकाळी खूप असे पक्षी ना असे समोर दिसत असतात आणि मी आल्याच्या नंतर थोडं फ्रेश म्हणजे आपली सकाळची गतिविधी करून झाली. आणि ना आता मी पाणी तापत ठेवलं आणि आंघोळीला जाणार आहे. त्यानंतर मग सगळी कामं करून घेणार. आणि मी तुम्हाला म्हणजे खूप दिवसांनी असं व्लॉग टाकते, त्याच्यामुळे मी काही वस्तू तुम्हाला दाखवल्या नाही आहेत का मी काय काय घेतलंय. मी फ्रीज घेतलेला आहे नवीन आणि इथे ॲक्वासुद्धा आपण लावून घेतलेला आहे. मी दाखवलं असेल आय थिंक सो, मला आठवत नाही कारण की खूप दिवस झाले मी व्लॉग शूटच केला नाही आहे, टाकलाच नाही आहे, वेळच मिळत नाही आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा घडून गेल्या की ते सुद्धा सांगायला मला टाईम भेटला नाही. जसं जसं टाईम भेटेल तसं तसं मी टाकायचा विचार करायची. नंतर मग माझं मन एकदम खराब व्हायचं की नको जाऊ दे, काय लोकांना काय एवढा इंटरेस्ट नाही आहे व्लॉग वगैरे बघण्यात. आपलं रिस्पॉन्स आला तर जरा चांगलं वाटतं, नाहीतर मग मजा येत नाही. कुठलेही काम असू दे, पैशासाठी नाही पण एक माहिती ना की समोरून रिस्पॉन्स आला तर प्रत्येक गोष्ट करायला खूप आवडतं. तर आपलं मनी प्लांट पण मस्त मी छोटं छोटं लावलेलं आणि मनी प्लांट सुद्धा छान असं वाढलेलं आहे. इकडचं पण मनी प्लांट छान असं वाढलेलं आहे. आणि फ्रीजची टूर मस्त नंतर मी करेन, तुमच्यावर शेअर करेन फ्रेश कसं आहे काय आहे ते. तर सध्या आता मी जाणार आहे फ्रेश व्हायला. फ्रेश होणार नंतर मग सगळे कामं करणार. आणि ही जी भांडी आहेत ती रात्री नवऱ्याने घासलेली आहेत कारण की सासूचं झालेलं आहे ऑपरेशन दोन्ही डोळ्यांचं. म्हणजे दोन्ही डोळ्यांचं करायचं आहे, एकच डोळ्याचं झालेलं आहे. आणि श्रावणीला सुद्धा बरं नव्हतं. मी वीक ऑफच्या दिवशी सुद्धा खूप काही करण्याचा विचार करत होती, पण मला अजिबात असा टाईम भेटलेला नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. मी माझे पूर्ण शेड्यूल सुट्टी असताना सुद्धा पूर्ण बिझी जाते. काम करायचं म्हणजे संपतच नाही आहेत कामं. फॅमिली थोडी मोठी आहे त्याच्यामुळे कामही असणार. तर आता मस्त अशी फ्रेश होते. तेल असं चपचपून केसांना लावलेलं, तर नाईटला इतकी झोप येत होती ना, इतकी झोप येत होती. खूप असं तेल लावलेलं आहे. तर आता पूर्ण केस वगैरे चांगली मस्त असं धुवून घेते, फ्रेश होते आणि मग येते नाश्ता बनवायला आणि फटाफट अशी कामं आवरते. की समजा तर कामं आवरली तर मला दुपारी मस्त असं झोपायला भेटेल. आता झोपेन परत उठेन, मग त्यात मग मजा येणार नाही. अर्धी झोप होते. तर सगळी कामं करायला घेते, फ्रेश होते मी. आणि आता मी फ्रेश होऊन आलेली आहे आणि करायला घेते मी उपमा. तर उपम्यासाठी मी रवा काढून घेतलेला आहे. ॲक्च्युली मला शेवयाचा उपमा बनवायचा होता, पण श्रावणी काल संध्याकाळी मी जेव्हा चाललेली जॉबला तेव्हा बोललेली मम्मी मला उपमा खाण्याची इच्छा होते आणि तिच्या तोंडाला सुद्धा ना बरं नाही आहे, त्याच्यामुळे चवही नाही आहे. तर मी म्हटलं जाऊ दे ना श्रावणी, आता मला खूप उशीर होत होता ऑलरेडी. तर मी म्हटलं तुला ना मी उद्या बनवून देते म्हणून मी उपम्याची तयारी करते. एवढे आली आणि मी झोपली पण नाही का माझ्या लेकीला उपमा वगैरे खायचं. आणि सगळी कामं आवरून झोपलं ना की झोपही कंप्लीट होते. आणि मग आल्याला झोपल्याच्यानंतर मग परत उठून मग असं झोपही नीट लागत नाही की म्हणे बाबा एवढी कामं आहेत, एवढी कामं करायची आहेत मला, त्याच्यामध्ये झोपल्यासारखं वाटत नाही. म्हणून मी आल्याच्यानंतर म्हटलं पहिली कामं आवरावी. कारण की मम्मीच्या सुद्धा डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना किचनमध्ये तर त्या येऊ शकत नाही, काय करू शकत नाही. तर नॉर्मली काय व्हायचं की मी थोडंफार म्हणजे मी थोडं केलं का मग त्या असं जेवायला मांडणं किंवा गरम वगैरे करूनसुद्धा खात होते. पण आता सगळ्या गोष्टी हातात द्याव्या लागतात, त्याच्यामुळे झोपून तर म्हटलं चालणार नाही. जेवढं फटाफट आवरता येईल तेवढं मी आवरलेलं बरं. आणि जेणेकरून मलाच बरं पडेल की झोपली का डायरेक्ट मग जातानाच उठायला होईल.
तर मी ना उपम्यासाठी कांदा, मिरची आणि जो आपला हिरवा वाटाणा असतो तो मी काढून घेतलेला आहे फ्रीजरमधून आणि रवा चांगला भाजून घेतलेला आहे. तर वाटाणा मी बैल बाजारात गेलेली कांद्याची गोण आणण्यासाठी काहीतरी 55 kgची गोण मी घेऊन आली बैल बाजारातून आणि थोडेफार भाज्या घेऊन आलेली. त्या मी फ्रोझन करून ठेवल्या होत्या. तर वाटाणा पण त्यात होता. काहीतरी मला 150 रुपयाचा 1 किलो हा वाटाणा पडला. तर मी आता फोडणीला राई आणि थोडे मेथी दाणे, कांदा, मिरची आणि कढीपत्ता मी फोडणीला दिलेला आहे. आणि आता हे जो वाटाणा आहे मी जो फ्रोझन करून ठेवलेला त्यातला एवढाच वाटाणा उरला आहे. तर थोडासा मी घेतलेला आहे. कारण जास्त असा वाटाणा मी टाकत नाही. मला आवडतो, मम्मीला वगैरे आवडतो ह्याच्या उपम्यामध्ये वाटाणा, पण श्रावणी वगैरे खात नाही. तर त्यांना असं नाही आवडत की असं गोड गोड लागतो म्हणून, पण मला आवडतो त्याची टेस्ट उपम्यामध्ये. तर वाटाणा चांगला धुवून मी परतून घेतला त्याच तेलामध्ये आणि पाणी टाकलं, थोडी हळद टाकली आणि चांगलं उकळी आली पाण्याला का थोडं मीठ आणि साखर मी टाकून घेणार आहे. मीठ आणि साखरेचं बॅलन्स चांगला असेल ना तर उपमा एकदम छान लागतो. जसा मार्केटमध्ये हॉटेल्समध्ये भेटतो तसा हा उपमा होतो. मी बऱ्याचदा ही रेसिपी शेअर केलेली आहे, पण आज खूप दिवसांनी व्लॉग टाकते तर मी म्हटलं परत तुमच्यावर ही रेसिपी शेअर करते. तर मी वाटाणा टाकलेला आहे. जेव्हा वाटाणा नसेल तर मी मुगाची डाळ टाकते आणि थोडी उडदाची डाळ टाकते. त्याच्याने हे उपमा एकदम मस्त आणि छान होतं. तर हा उपमा आपला झालेला आहे आणि वरून आता मी थोडी कोथिंबीर टाकते आणि आता नंतर मग ठेवून देणार मी छानपैकी त्याला, म्हणजे मुरायला. गरम गरम उपमा किंवा कुठलाही पदार्थ खाल्ला तर त्याची चव आपल्याला समजत नाही पटकन. आणि थोडं झाकण मारून ठेवून दिलं. तोपर्यंत मी श्रावणीला म्हटलं जातो थोडे दात वगैरे घासून फ्रेश होऊन ये. तिला आंघोळ वगैरे सुद्धा घालायचे. तिची तब्येत खूप खराब आहे, फिवर येतोय जातोय. तर बघूया आता 2-3 दिवसांनी म्हणजे काय होईल. तर त्याच्यासाठी मी तिला म्हटलं औषधं वगैरे पाजून डॉक्टरकडे सुद्धा घेऊन गेली, पण तिथे काही फरक वाटला नाही म्हणून मी स्पेशलिस्टकडे घेऊन गेली. मग तिथून दुसरी औषधं घेऊन आलेली आहे. तर तिला कसं बरं वाटेल त्याच्यावर डिपेंड आहे. नाही तर तिचं ब्लड टेस्ट करायची वेळ येणार आहे. तर ही जी चॉकलेट वगैरे ठेवलेली आहेत अशी भरून, आणि जे आपले चणे असतात ते सुद्धा, चणे खूप छान असतात, इम्युनिटी पॉवर वाढवतात लहान मुलाची. आपल्याला मोठ्या माणसांनाही छान असतात. आणि जे मी जर डब्यात ठेवले ना ते चणे ना कधीच संपणार नाही, ते तसेच राहतात. तर डायनिंग टेबलवर बसताना टी व्ही बघताना काय खावं असं वाटलं तर उचलून निदान खातात तरी 4 असे चणे मुठीत घेऊन जरी थोडे थोडं मूठभर खाल्ले तरी शरीरासाठी चांगले असतात. तर तिला मी बोलली हाताने उपमा खा. मला बोलत होती नाही मम्मी मला भरव. मी म्हणले का नाही हाताने खा. मीही घरी नसते आणि मग त्या अशा सवय लावल्या का मग ती हाताने नाही भरवलं तर मग काहीच खाणार नाही. म्हणून तिला बोलली खा. कारण की तिच्या ना तोंडाला ॲक्च्युली चवसुद्धा नाही आहे. ते खाते एकदम थोडंसं खाते. म्हटलं थोडं तरी खाल्लं तरी तेवढं तरी बरं. तिला औषधं म्हटलं पाजून घेते म्हणून तिला औषधं पाजते आता मी. आणि औषधं पाजलं वगैरे. ती तब्येत थोडी नरम गरमच बऱ्याच दिवसापासून चालूच आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मग खूप तिची तब्येत अशी खराब झाली. हा व्लॉग आहे ॲक्च्युली बुधवारी मी मंगळवारी नाईटला गेलेली. काचा संडे मंडे माझा वीक ऑफ असतो आणि मी मंगळवारी नाईटला गेलेली. आणि हा ब्लॉग आहे गेल्या बुधवारचा. तर हा मी आज अपलोड करते. बुधवारी ना मग मी नाईटला गेल्याच्या नंतर मग तिची तब्येत खूप जास्त खराब झाली आणि माझा मोबाईल ना तिथे गेल्यावर माझ्या मोबाईलला अजिबात नेटवर्क नसतो. तर पुढे मी सांगते अजून काय झालं ते. तर आता मी मशीनही लावून घेणार आहे. मी रात्रीच आयुषला वगैरे सांगते की पाण्याने थोडी मशीन भरून ठेवा, की आमचं फक्त पाणी ना रात्री अर्धा तासच येतं. तसं भरपूर पाणी असतं, असं काही इश्यू नाही. पण सकाळी मी म्हटलं नाईट असले सकाळी मग सगळी कामं कपडे धुणं वगैरे हे पॉसिबल होणार नाही. तर मी म्हटलं मशीन पाण्याने भरून ठेवत जा मी ना माझी नाईट असल्यावर, जेणेकरून सकाळी एका साईडला कपडे लावले तर मी एका साईडला बाकीची कामं आवरू शकते आणि ते मला बरं पडेल. कारण की सगळ्या गोष्टीची धावपळ करून हे आपल्याला जमत नाही, कारण की आपल्याला घरही सांभाळायचं आहे, जॉबलाही जायचं आहे.
मुलांचंही बघायचं आहे. तर आपण जर आजारी पडलो तर मग खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून त्याला सांगते की थोडंफार मदत करत जा आणि त्याला त्याची सवयही लागेल. आणि श्रावणीचं इथं ड्रॉइंग काढते. मिस्टरांनी एक बॉक्स आणलेला, कधी बोललेली मी माझी क्लिप्स त्याच्यामध्ये ठेवेन, म्हणून त्याच्यामध्ये ती ड्रॉइंग काढते. आणि ते मम्मीच्या डोळ्यामध्ये मी औषध टाकलं. आणि बाहेरचं वातावरण बघितलं, एकदम मस्त हिरवंगार झालेलं आहे. डोंगर, पूर्ण झाडं अशी हिरवीगार झालेली आहेत. असं मन प्रसन्न वाटतं. तर मी इथे ना आता बाकीचे कामं आवरून झाले. मशीन तिकडे होते, लादी पुसून घेतली, नाश्ता वगैरे झाला, श्रावणीला औषध वगैरे सगळं पाजून झालं. नाही आता आलेली आहे मी जेवण करायला. तर काय करू ह्याचा विचार करते. बुधवार म्हटलं की मम्मी पप्पांना मोस्टली नॉनव्हेज लागतं. तर मी आता करत आहे अंड्याचं सारची तयारी. तर अंड्याच्या सारसाठी मी ना कांदे कापते वाटण्यासाठी. तर वाटण माझं होतं पण संपलं आहे. आणि श्रावणीला बरं नसल्यामुळे माझे 2-3 दिवस तिचा ना ताप उतरतच नव्हता. तर स्पेशलिस्टकडून आणल्यावर थोडा उतरला. तर असंच लोकल डॉक्टरकडे नेलं होतं. तर मग 2 दिवस ती तापातच होते. तर आपल्याला माहिती आहे का मुलांचे ताप 2-3 दिवस उतरत नाहीत. तर त्याच्यामुळे डॉक्टरसुद्धा बोललेला 2-3 दिवस ताप येणार जाणार. तर त्याच ह्याच्यामध्ये तिला पट्ट्या ठेव, थंड पाण्याच्या वगैरे ह्याच्यातच माझा दिवस गेला. आणि खूप सारी कामं अशी माझी पेंडिंग राहिलीत, जे मला खूप गरजेचे असतात करणं. की मला जेव्हा जॉबला जाते तेव्हा मला जेवण वगैरे करून जाताना बरे पडतील. जे अद्रक लसूणची पेस्ट म्हणा, वाटण म्हणा, किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे, भाज्या वगैरे कटिंग करून ठेवणं, दळण वगैरे काढणं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या राहिलेल्या माझ्या. फायनली माझं जेवण बनवून झालेलं आहे. नाही, मी नंतरच जेवेन. जरा झोप आले. घ्या भात पाहिजे. हा घ्या. मी जातो ना भात लावून जाईल ना. हा चपाती खायला पाहिजे. आणि माझं जेवण वगैरे बनवून झालं. भांडी पण फायनली घासून झाले. अंड्याचं सार बनवलेलं आहे. काय सांडलं? तर आता ना मी पहिले तर ना मला जेवायला वगैरे काही नको. सकाळी नाश्ता केलेला आहे. मला पहिले तर झोप आली. मी पहिले झोप घेणार आणि नंतर मग बघूया काय होईल ते. कारण की 4 वाजता 4:30ला निघायचं आहे मला. त्यामुळे 4-4:45ला तरी उठावं लागेल, की भात वगैरे लावून जावं लागेल रात्रीसाठी. तर आता पहिले तर मी झोपते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर मी आता झोपेतून उठली, सगळं आवरलं, भात लावला, रात्रीसाठी ह्यांना भात वगैरे लावून ठेवला आणि मी माझी तयारी केली. तर बॅग रेडी आहे. 4:30 झाली. ॲक्च्युली घड्याळ थोडं पुढे ठेवले. तर मी श्रावणीला सांगून जाते मी चालली म्हणून. आणि पुढे काय झालं ते तुम्हाला सांगते. एवढी माझी हसते खेळती मुलगी. मी जॉबला गेल्याच्या नंतर मला 9:30ला कॉल आला की श्रावणीची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केली आहे. ॲक्च्युली तिला श्वास घ्यायला त्रास वगैरे होत होता. मम्मी घरी आली तर मम्मीने मला सांगितलं की तिची परिस्थिती इतकी खराब होती, खूप खराब होती. एकतर मिस्टरसुद्धा नव्हते, त्यांनासुद्धा यायला खूप लेट झाला. कारण की ट्रेनचे प्रॉब्लेम्स तर तुम्हाला माहिती आहे सध्या काय चालू आहे ते. आणि मग मी सुद्धा नव्हते आणि माझे कॉलही लागत नाहीत तिकडे गेल्याच्या नंतर नेटवर्कचा प्रॉब्लेममुळे. चला मग इथं निघते. दरवाजा चालू ठेवू का बंद करू? चालू ठेवलेला आहे. माझी बॅग उचलते आणि चालते. एक ॲपल टाकून घेते. तसेच पडलेत पण खायची नावं नाहीत कोणची. हे अशी माझी धावपळ असते. थोडक्यामध्ये दाखवलं, जास्त काय मला
नाही जमणार, कारण की जेवढं दाखवेन तेवढा व्हिडिओ एडिट करतासुद्धा मला आला पाहिजे, त्याच्यामुळे मला तेवढा वेळ नाही. तर आता मी इथून पटापट अशी जाते, ॲपल खात जाते. जेवायला पण झालं नाही, मी उठली थोडंसं राईस खाल्ला पण मला नाही जमलं, घाईघाई झाली सगळी की झोप. आणि जेवण वगैरे बनवलेलं असतं, मम्मीला जेव्हा बरं असतं तेव्हा जेवण वगैरे बनवून वगैरे ठेवलं का मग ते खाऊन वगैरे घेतात ना, तर सगळ्याच गोष्ट द्यायला लागते. मग थोडं म्हणजे रात्रीचं सुद्धा थोडंसं प्रिपरेशन करून जावं लागतं. हाँ भाभी कैसे हो. तर आता इथून पटापट निघते मी बाहेर. जाता जाताना मस्त असं वातावरण दाखवते तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. हे आहे आमच्या इथलं बाहेरचं वातावरण आणि ही आहे आमची प्रमुख सदनची बिल्डिंग. खूप वेळा मी दाखवले पण काय लोक विसरले असतील. परत 2 महिने झाले एकही व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता. आणि पावसात मस्त असं हिरवगार असं डोंगर झालंय. आणि समोर तर एकदम भारी वाटतात, गाई सगळ्या चरायला आलेल्या आहेत. गाई येतात, परत आपले बकरे वगैरे सगळे येतात. समोरून बघू शकता की गाई वगैरे चरत आहेत. पूर्ण असं हिरवगार झालंय. जाते पटापट, नाही तर मी असं इथे बोलत बसली ना तर मला असं वेळ होईल, कारण की खूप सारं काही गोष्टी शेअर करायचे. तर ह्या संडेला मी खूप काही गोष्टी शेअर करेन की मी 2 महिने व्हिडिओ का नव्हते टाकत.